सचिन भोईर आणि विजय धामापूर हे सलामीचे फलंदाज। काल सचिन खेळला या स्पर्धेमध्ये सिटी क्रिकेटमधून। चॅलेंज स्पोर्ट्सचा देखील तो कर्णधार आहे आणि पॉवर शिलारचा देखील तो कर्णधार आहे। सचिन भोईर चांगली बॅटिंग देखील काल त्याची पाहायला मिळाली होती। विजय धामापूर त्याचा साथीदार। सन्मान्य निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। टेनिस बॉल क्रिकेटची धुमचक्री आपल्या समोर। वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी संघाचं आयोजन नियोजन धर्मराजा चषक 2024 फार चर्चेत असलेली ही स्पर्धा आहे। महाराष्ट्रातील एक नामांकित अशी स्पर्धा। सुरुवातीला थोडी छोट्या स्तरावर स्पर्धा भरवण्यात आली होती। विशेषतः आपण बघायचो की सुरुवातीला फक्त भिवंडीचे संघ खेळायचे, त्यानंतर भिवंडीच्या बाहेरील संघांना देखील प्रवेश मिळू लागला आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेली स्पर्धा आहे। स्पर्धेची भव्यता प्रत्येक हंगामामध्ये वाढत चाललेली आहे। जसं भव्य व्यक्तिमत्व आहे निलेश चौधरी साहेबांचं, तशीच त्यांची भव्य स्पर्धा देखील आहे। काल काही चांगल्या रंगतदार लढती आपण बघितल्या होत्या। आज देखील खरं तर आज सुरुवात खूप चांगली झाली। पहिले दोन सामने तर खूपच रंगतदार अवस्थेत गेले होते ग्रामीणचे। हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळाले। मात्र अंडर फ्लडलाइट्स जसा खेळ होतो आपण बघत आलेलो आहोत की कुठेतरी थोडे लो स्कोरिंग देखील सामने होतात। पण मागच्या मॅचमध्ये असं वाटत होतं की लो स्कोरिंग होईल, पण शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि एक चांगला स्कोर उभारला गेला। सचिन भोईर आणि विजयची जोडी खेळपट्टीवर। चेतन राऊत पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना आर.के. मोरवा टीमकडून विद्युत प्रकाश झोतातील सामने। कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत जोडले जात आहेत व्हाईस ऑफ कामन हेमंत पाटील। स्वागत आहे आपलं। 9:28 पहिला बॉल येथे डिलिव्हर केला जात आहे। स्ट्रायकिंग एंडला विजय। पहिला बॉल विट मिळाली आहे। कट करण्याचा प्रयत्न जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकलेला नाही आहे। टायमिंग चुकलं। खरं तर बिहाइंड पॉईंट बॉल काढायचा होता आणि संधी देखील होती। अगदी क्लोज टू द स्टम्प्स जाऊन हा बॉल टाकलाय। बऱ्याचशा गोलंदाजांना आपण बघत आलेलो आहोत की ते वाईड ऑफ द क्रीज जाऊन चेंडू टाकत असतात। अँगल तो एक वेगळा असतो, परंतु हा एक वेगळा अँगल आहे। क्लोज टू द स्टम्प्स जाऊन बॉल डिलिव्हर केला। पहिल्या बॉलवर सिंगल। यस, चेतन राऊत हा एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आर.के. मोरवा टीमचा। भरपूर वर्षापासून सातत्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे आपल्या टीमसाठी चेतन राऊत याने। चांगलं बॅटल असेल चेतन विरुद्ध सचिन भोईर। थोडासा संत टाकला हा बॉल। येथे चोरटी धाव पूर्ण करतायत। शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर आला होता बॉलवर, मात्र तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे। ताळमेळ चांगला दिसला। फटका तेवढा कन्व्हिन्सिंग नव्हता, मात्र अकाउंट ओपन झालंय पहिल्याच बॉलवर सचिन भोईरचं। ही विकेट फार महत्त्वाची असेल सचिनची, कारण बऱ्याचदा आपण बघितलंय की त्याने जेव्हा चांगली सुरुवात केली आहे हा संघ पुढे जात असतो। पॉवर शिलार फार मोठी मदार त्याच्यावर असते। यावेळेला स्लोवर बॉल पिक करत असताना उचललाय बॉल हवेत आहे। तिकडे फिल्डर चांगला प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप होतोय। 2 धावा येथे मिळतील विजयला, जीवदान मिळतंय। चांगला पिक केला होता हा बॉल बघितला, पण मात्र कॅच सुटला जातो। एक संधी होती विकेट घेण्याची। थोडासा नाराज दिसतो आपल्याला गोलंदाज चेतन राऊत। 2 रन कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर। दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 4 रन्स। व्यासपीठावर अनेक सारे मान्यवर सातत्याने पाहायला मिळत आहेत। ऋत्विक चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत आणि याच दरम्यान स्लॉट मध्ये टाकलेला बॉल उंच उडवलाय, फेकून दिला। यावेळेला बॉल सीमा पार। थोडासा स्लॉट मध्ये बॉल आणि जसा बॉल स्लॉट मध्ये मिळाला त्या बॉलला सरळ पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी। आपल्यामध्ये मुकुंदजी बिराजदार सर देखील उपस्थित आहेत, तसेच महेशजी हेडा देखील उपस्थित झालेले आहेत। या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे। षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे देखील जाणार आहोत। पहिला षटकार आलाय, फ्लॅटेड बॉल होता।
पुन्हा फ्लाईट दिली, फुल टॉस ड्राईव्ह केलाय, तिकडे फिल्डर सज्ज, जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाला, थोडासा पुढे पडला फिल्डरच्या. थोडी नशिबाची साथ मिळते. या अगोदर देखील एक अवघड झेल ड्रॉप होताना आपण बघितला. आता येथे देखील बॉल पूर्णपणे कॅरी फिल्डरकडे झाला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळत आहेत विजय धामापूरला. धावसंख्या पुढे सरसावते, बिनबाद 12, पॉवर शेलार. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. ही सुरुवात अतिशय चांगली मिळून दिलेली आहे दोन्ही सुद्धा बॅटरने. खास करून आपण बघितलं तर विजय धामापूर या फलंदाजांनी चांगली अटॅकिंग बॅटिंग केलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज चेतन. यावेळेला स्वीप करायचा होता, बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. डायरेक्ट हिट लागते स्ट्रायकर्स एंडला. सचिन डेंजर एंडला होता आणि तिकडे आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा नॉट आऊट आलेला आहे, पण यस थोडं डाऊट आहे पंचांच्या मनामध्ये देखील. टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर इथे केला जाईल. चांगलं टेलिकास्ट आत्तापर्यंत केलेलं आहे. हे बघितलं, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातोय. चांगलं गॅदरिंग विकेट किपर याचं, आणि स्टंपला बॉल लावला जातोय. त्यावेळेस पॉपिंग क्रीजमध्ये पोचला होता की नाही, थोडंसं क्लोज डिसिजन आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की डायरेक्ट हिट लागली की काय, मात्र विकेट किपरनं बॉल गॅदर केलाय त्या ठिकाणी आणि त्यानंतर त्याने लगेचच इष्ट्या उद्ध्वस्त देखील केलेल्या आहेत. चांगला प्रयत्न आहे विकेट किपरचा, पण बघायचं आहे त्याच्यामध्ये यशस्वी ठरतील की नाही. धोका तर पत्करलाय फलंदाजांनी. रिस्की सिंगल होती हे. अखेरचा निर्णय टीव्ही पंचांचा असणार आहे. स्क्वेअर ऑन अँगलने पाहतायत, बॅक अँगलने देखील आपण बघितलं होतं. बॅट ग्राउंड करण्याचा प्रयत्न तर झालेला आहे, पण योग्य वेळेवर बॅट लाईनच्या आतमध्ये आलेली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. बाईकच्या रूपात ही सिंगल आली आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर शेलार संघ. धावसंख्या बिनबाद 13. जाऊयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. मी स्वराज चौधरी यांना विनंती करतोय, आपण ऋत्विक चौधरी यांना सन्मानित करावं. ऋत्विकजी चौधरी व्यासपीठावर उपस्थित सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते. यंग अँड डॅशिंग व्यक्तिमत्व ऋत्विकजी चौधरी आणि युवा नेता आपण बघतोय स्वराजजी चौधरी. तदनंतर मुकुंद मिराजदार सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती स्वराज चौधरी यांना असेल. नवीन षटकाला येथे सुरुवात होणार आहे. व्यासपीठावर महेशजी हेडा साहेब देखील उपस्थित आहेत. स्पर्धेचे प्रणेते निलेशजी चौधरी साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी हेडा साहेबांना सन्मानित करावं. विशालच्या हातात बॉल, दुरून खेळलाय, मिस टाइम फटका आहे. पॉइंटचा फिल्डर येतोय बॉलवर, जजमेंट चांगलं, परंतु झेल ड्रॉप. सुरक्षित हातांची जोडी दाखवता आलेली नाहीये, सहज सोपा झेल होता. तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर सध्या सन्मानित केलं जात आहे महेशजी हेडा साहेबांना. प्रत्येक पाहुण्याची उपस्थिती ही आमच्यासाठी लाख मोलाची आहे. निलेशजी चौधरी साहेबांवर पाहुण्यांचं जे प्रेम आहे ते देखील या माध्यमातून व्यक्त करतायत आमचे पाहुणे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. लॉफ्टेड फटका, पुन्हा बॉल हवेत आहे. यावेळेला मिड ऑफचा फिल्डर जज करतोय. हा अवघड होता, अवघडच होता खऱ्या अर्थानं. जगल झालं, परंतु अखेर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद.
झाला विजयचा, मात्र सचिन बॉल हवेत खेळला आणि त्याला माघारी परतावं लागलंय. धावसंख्या 14 असताना पहिला धक्का. याच्या अगोदरच्या बॉलवर कॅच सुटला होता, एक सोप्पा कॅच, मात्र हा कठीण कॅच जरूर जगलिंग झाली, मात्र हा कॅच टिपला आणि अशा प्रकारे हा विकेट जातो. सचिन याचा पहिला गडी बाद होतोय पॉवर शेलार टीमचा. पॉवर शेलार संदीप घरत फॅम टीम प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आर के मोरवाच्या विरुद्ध. नवीन बॅटर मैदानामध्ये जयेश जोशी. जोशी बोवांनी देखील बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येतोय बॉल खाली, खबरला चांगला झेल, आणखी एका विकेटचं पतन. आहे या अगोदर आणि आता प्रेशर आहे खऱ्या अर्थानं. धावसंख्या 2 बाद 14. फुल टॉस आहे, टर्न केलाय, चांगलाच वळवलाय बॉल, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, मात्र नाही अडवू शकला. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, येतोय चौकार. होतं तिथल्या फिल्डरसाठी. बॉल सरळ निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर, चौकारासाठी. एक प्रकारचं गिफ्ट मिळालं होतं नवीन फलंदाज विजय भोईरला. फुल टॉस बॉल, त्याचा फायदा घेत असताना 4 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 2 बाद 18. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा हवेत खेळला आहे, तेथे फिल्डर आहे सज्ज. सुरेख झेल, फलंदाज फेल. अतिशय चांगला कॅच घेतला, आणखीन एक विकेट मिळते आर के मोरवा टीमला. जयदेव होता डीप मध्ये, खूप चांगला झेल त्याने स्वीकारलाय. अँटिसिपेशन त्याचं चांगलं होतं. जसा फटका खेळला गेला, थोडंसं आपल्या डावीकडे तो गेला आणि कुठली चूक त्याने केलेली नाही. विजय भोईर 4 धावांचं योगदान देऊन माघारी परतलाय. धक्का क्रमांक 3 पॉवर शेलारला. 18 धावा फलकावर असताना सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे. विकेट्स जात आहेत आणि तिन्ही विकेट्स ह्याच षटकामध्ये पडलेले आहेत. विशालची गोलंदाजी कौतुकास्पद आहे. विशाल माची डावाला स्थिरता देण्याचा फारसा प्रयत्न फलंदाज करत नाहीत. खरं तर 5-5 षटकांचे सामने असल्यावर त्या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात. प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न येथे करताना दिसतोय. मात्र कधी कधी थोडंसं संयमानं देखील घ्यावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. न्यू बॅटर ललित गुंदोलकर. हलक्या हातानं ड्राईव्ह करायचा होता. बिग आउटसाइड एज, गलीमधून बॉल चाललाय पाठीमागे, मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू अतिशय दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता 19 वर. आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होते. 3 बाद 19 पॉवर शेलार.
2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19-3 ही सुरुवात आहे पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर शेलार टीमची आर के मोरवा टीम समोर खेळत असताना. चला, खेळपट्टीवर कोणीही थांबायचं नाहीये. षटक संपल्यानंतर तुम्हाला जर टीम मीटिंग घ्यायची असेल तर खेळपट्टीच्या बाजूला घ्यायची आहे आणि जास्त काळ ती घेता येणार नाहीये, कारण स्पर्धेच्या नियमानुसार 5 षटकांपैकी पहिली 4 षटकं 20 मिनिटांच्या आत आपल्याला कंप्लीट करायची आहेत. तीन षटक अद्याप शिल्लक आहेत. बघूया 3 षटकामध्ये किती धावा जमवतील. प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर शेलार टीमचे फलंदाज. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. धर्मराजा चषक 2024 हे देखणं आयोजन माननीय श्री निलेश दादा चौधरी साहेब आणि वराल देवी स्पोर्ट ताडाळी यांचं एक जबरदस्त आयोजन. आज 11:15 वाजता बरोबर सामन्यांना सुरुवात झाली होती. पहिला सामना स्वर्गीय प्रभाकर स्मृती भादवड बी आणि गावदेवी बेहळे यांच्या दरम्यान रंगला होता. रंगतदार लढत होती. भादवड बी संघानं बाजी मारली. त्यानंतर जय हरी रानोली संघानं जय मसोबा टेंभवली संघाला पराभूत केलं. बॉलिंग मार्कवर बघूया. पार्थ येतोय क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी. VIP डाईस सँड कडून मारा करेल पार्थ. समोर फलंदाज आहे ललित. 5चा पहिला बॉल यावेळेला खेळून काढला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन पूर्ण केली जाते. दुसऱ्या रनचा कॉल आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाजामध्ये. 2 रन कंप्लीट करतात. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 21 वर. यानंतरचे सामने सेकंड राऊंडचे सामने असे असतील. स्वर्गीय प्रभाकर स्मृती भादवड बी विपक्ष जय हरी रानोली. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. तदनंतर बाळकुंब विपक्ष गावदेवी दिवे असा सामना आपण बघणार आहोत. चालू सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे भावाळे बी संघाविरुद्ध प्रांची 11 भावाळे बी. यावेळेला हुक शॉट आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लाईक बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका ललितच्या बॅटमधून येतोय. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. प्रयत्न होता मात्र नाही अडू शकणार. सरळ बॉल लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधून निघून जातोय. 4 रनसाठी चौकार. भेदून बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पलीकडे एका टप्प्यानं 4 धावा मिळत आहेत. ललित गुंदोलकर चांगली बॅटिंग करतोय अंडर प्रेशर. संघाची धावसंख्या 3 बाद 31. अतिशय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय ललित गुंदलकर. आतापर्यंत बघितलं पार्थ थोडासा महागडा ठरताना दिसतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 12 धावा मोजतोय पार्थ. स्विच इट करत होतं. टॉप रेश लागलेली आहे की बघायचं आहे. अपील केली जाते आहे. डॉट बॉल. चांगला बॉल. खरं तर इथे फलंदाजाने थोडीशी चूक केली. सरळ बॅटनं नुकताच चांगला चौकार ठोकला होता. चांगले फटके येत आहेत सरळ बॅटनं. मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही उद्या पाहू शकाल. वाटेला रस्ता 2 सुप्रसिद्ध गायक सनी संथे आणि प्रशांत भोईर यांना. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका क्रॉस द लाईन खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय बॉल खाली. मात्र जजमेंट थोडंसं चुकलंय. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. ओव्हर थ्रो परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे तिकडे. 2च मिळतील. धावसंख्या पुढे जाते पॉवर शेलार संघाची 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. उद्या महिलांसाठी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. सो मोठ्या संख्येनं उद्या देखील क्रिकेट रसिक उपस्थित राहतील. सुप्रसिद्ध
गायक आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत सनी संते आणि प्रशांत भुईर. त्रिफळा उद्ध्वस्त अराउंड द लेग्स काम तमाम होतंय. फलंदाजाचं स्वीप करण्याचा प्रयत्न होता. वेगात बीट झालाय. भन्नाट वेग होता या बॉलमध्ये. यस माननीय श्री निलेश दादा चौधरी यांचं हे एक भव्य आयोजन आपण बघतोय. त्यांच्या जोडीला वरालदेवी स्पोर्ट ताडाली धर्मराजा चषक 2024 आणि धर्मराजा चषकमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. जे प्रेक्षक प्रिन्स मूवीजवर हे थेट प्रेक्षेपण पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 33 रन्स पॉवर शेलार टीमचे. 19 मिनिटे घेतलेली आहेत. 3 षटकं पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ लावलेला आहे. म्हणजे 1 मिनिटामध्ये 1 षटक पूर्ण करावे लागेल. यस विकेट जे गेलेले आहेत ते मायनस केले जातील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 33 रन्स. पॉवर शेलार संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. या संघाचे पुरस्कर्ते संदीप घरत आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. संदीपजी घरत आपलं हार्दिक स्वागत आहे. 33 for 4 11ची सरासरी गाठली आहे पॉवर शेलार संघानं. म्हणजे चांगली सरासरी मानता येईल कारण अंडर फ्लड लाईट्स ही सरासरी चांगलीच ठरलेली आहे या मैदानावर. अजूनही 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण बघतोय. खेळपट्टीवर फलंदाज आहेत विजय धामापूर सलामीचा फलंदाज आणि प्रशांत न्यू बॅटर. संतोष पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्यामजी कोंडा आणि संतोषजी पाटील यांच्याकडून आपण सामनावीराचा पुरस्कार म्हणून बॉम्बे कॉटनचं ब्लँकेट देतोय. महत्त्वाचं योगदान आहे संतोषजी पाटील यांचं देखील. बॉम्बे कॉटनची फार जास्त चर्चा आहे. कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक बॉम्बे कॉटन. खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. पार्थचं षटक संपलंय. चेतननं 1 षटक टाकलंय. विशालनं 1 षटक टाकलंय. विशालचं षटक अप्रतिम होतं. 6 धावा देत 3 गडी बाद केलेत आणि तोच आता आक्रमण कंटिन्यू ठेवत असताना पाईपलाईन एंडकडून विशाल माची. स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज विजय. स्विंग अँड मिस. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. अँगल डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी. अतिशय चांगला बॉल टाकतोय हे बघितलं आपण. थोडंसं अँगल बनवलं. कोण बनवला आणि बेट केलं बॅटरला. डॉट बॉल. जास्तीत जास्त आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय आणि त्याच्यामध्ये काही निर्धाव चेंडू विकेट्स देखील गेल्यात. ज्या वेळेला शरीरापासून दूर ढकलायचा होता बॉल, हाही बॉल निर्धाव निघून जातोय विकेट किपरच्या हातात. जबरदस्त मारा. विशालच्या गोलंदाजीचं प्रत्युत्तर आतापर्यंत नीटचं देता आलेलं नाही पॉवर शेलार संघाच्या फलंदाजांना. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू, शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आहे. कव्हर्समध्ये एक फिल्डर सर्कलच्या आत, बाकीचे 5 खेळाडू सीमारेषेवर. यावेळेला लॉफ्टेड फटका ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर. तडाखा दिलाय बॉलवर. उत्तुंग षटकार.
चांगला ताकदवर फटका. यस, हिंद केसरी बकासूर 29 तारखेला याच क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहणार आहेत. नक्कीच त्याला पाहण्यासाठी इथे तुम्ही गर्दी करायची आहे. येस, सुपर संडेला सुपर ॲनिमल आपल्यामध्ये. शॉट फुल केलाय, पुन्हा एकदा उंच गेलाय बॉल. फिल्डर जज करतायत. 2 खेळाडू आहेत, एकानं टिपलाय झेल. फलंदाज येथे बाद होईल. चांगली बॅटिंग केली, 17 धावा बनवल्यानंतर विजय बॅक टू द पेव्हिलियन. थोडासा फटका फसला होता यावेळेला डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतोय, 2 फिल्डर होते. चांगला कॅच घेतला आणि विजय जो चांगली बॅटिंग करत होता तोच आउट होताना दिसतोय. आउट होण्यापूर्वी विजयने आपल्या टीमसाठी 17 रन्स बनवलेले आहेत. 39 धावांवर हा 5वा धक्का बसलाय पॉवर शेलार संघाला. पॉवरफुल फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. चांगलं बॅटल रंगलं होतं विशाल माची आणि विजय धामापूर यांच्या दरम्यान. मात्र अखेर हे बॅटल जिंकलंय विशालनं. फार प्रभावी गोलंदाजी हेमंत आपल्याला पाहायला मिळते विशाल माचीकडून. खरं तर प्रेशर त्याच्यावर देखील असणार आहे. डेथ ओव्हर्समध्ये देखील तो गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या दरम्यान देखील त्याने गोलंदाजी केलेली आहे. पण 4 गडी आत्तापर्यंत बाद केलेत. षटका लागल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रेशर ठेवलं नाही आहे आणि दुसऱ्याच बॉलवर लगेच विकेट मिळवली विशाल माची यांनी. आकाश वारगडे आलाय, स्विंग केला ऑन साईडला. यावेळेला फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावा मिळतील. षटकार झेल होता मला असं वाटतंय. फिल्डरचं जजमेंट चुकलंय आणि कॅल्क्युलेटेड षटकार. दरम्यान बरोबर सीमारेषे लगत तेथे फिल्डर उपस्थित होता या फटक्यासाठी. प्रयत्न केला गेला परंतु जजमेंट तेवढं चांगलं नव्हतं आणि अगदी फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेवर जाऊन धडकलाय. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ प्रगती पथावर असताना आकाश वारगडेच्या बॅटमधून आल्या षटकार. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आकाश वारगडे. यावेळेला क्विकर बॉल होता, ऑफस्टिकच्या बाहेर बीट केलाय बॅट्समनला. चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळतंय आणि याचबरोबर आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती. मात्र थोडंसं खर्चिक षटक देखील राहिलं विशाल माचीचं. 2 षटकार आले. धावसंख्या 45 5 गड्यांच्या मोबदल्यात. चार षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 45 वर 5. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक प्रभाकर स्मृती भादवड बी विरुद्ध जय हरी रांजणोली. आणखी एक चुरशीची लढत होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालू असलेला सामना देखील फार मोठा सामना आहे. पॉवर शेलार विरुद्ध RK मोरवा. 45 धावांपर्यंत 4 ओव्हर्समध्ये मजल मारली आहे आणि निर्धारित वेळेत पहिली 4 षटकं इथे समाप्त होत आहेत. चला विकेट्स ज्या गेलेल्या आहेत, बॅटर नवीन मैदानामध्ये येत असतो त्याच्यासाठी जो वेळ आहे तो मायनस करून आपण नंतर जी वेळ बघितली बरोबर आहे. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी नितेश पाटील. थोडासा खाली राहणारा बॉल, स्क्वेअर चेंडू आहे उजव्या इष्टीच्या खूप बाहेर. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव येथे मिळते पॉवर शेलार टीमला. धावसंख्या 46. ऑप्शनच्या खूपच बाहेर बॉलला केलं होतं नितेश पाटील याने. वाईटचा इशारा करतात अंपायर आणि एक अतिरिक्त धाव मिळते.
60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न दिसतोय. यावेळेला वळवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगला तिकडे फिल्डर येतोय दुरून. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. प्रयत्न गोलंदाजाचा हाच असेल की मोठे फटके आता खेळू द्यायचे नाहीत. धावसंख्या चांगली उभारली गेली आहे ऑलरेडी पॉवर शेलार संघाकडून. दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं 3 विकेट्स गेल्या होत्या विशाल माचीच्या ओव्हरमध्ये, तेथे संघ थोडासा अडचणीत सापडला होता. परंतु ललित गुंदोलकरनं चांगला काउंटर अटॅकला 15 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आणि त्यानंतर आकाश वारगडेच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला मागच्या ओव्हरमध्ये. विजय धामापूरनं चांगली बॅटिंग केली. ओ सुपर्ब यॉर्कर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर होता या ठिकाणी. बॅट खाली येण्या अगोदरच बॉल निघून गेला होता. विकेट किपरला देखील अडवता आला नाही. त्याच्यामुळे मिळते 22च्या रूपात एक धाव. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज नितेश पाटील. अतिशय सुंदर यॉर्कर टाकला होता. व्हाईट यॉर्कर यावेळेला टाकतोय गोलंदाज. आता सिंगल मिळते 22 रुपयाने. जे 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत सर्व बिहाइंड स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ऑफ साईडला, 2 ऑन साईडला आहेत आणि 5 खेळाडू बाउंड्री लाईनवर. स्वीप करायचा होता यावेळेला. प्री मेडिटेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र या गोलंदाजाच्या विरुद्ध असे फटके खेळणं कठीण असणार आहे. वेग आहे नितेश पाटीलकडे. यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे आणि चांगलं एक्झिक्युशन आत्तापर्यंत त्याने दाखवले. पहिला बॉल स्वेअर होता. तदनंतर मात्र चांगल्या रिदममध्ये नितेश पाटील RK मोरवा संघाकडून चांगली कामगिरी करतोय. सन्माननीय दीपालीताई दिनेश पाटील मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. विद्यमान नगरसेविका, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. हा पायावर लागलाय. थोडंसं अपील. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर खेळतोय फलंदाज. लेग बाईटच्या रूपात एक धाव जरूर मिळेल. मात्र फलंदाज चाचपडताना दिसतोय प्रशांत. आज दिनेश पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील देऊयात आपण धर्मराजा चषकाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सौभाग्यवती दीपालीताई दिनेश पाटील मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय विराज साईनाथ पवार युवा नेता यांचं देखील शुभ आगमन या मंचाच्या दिशेनं होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावबाद होईल. 50 धावा पूर्ण होत आहेत. अंतिम एक बॉल अद्याप ही शिल्लक असेल. स्कोर जर आपण पाहिला स्कोर बोर्डवर झालेला आहे 51 रन्स 51. चला, नवीन फलंदाजांना देखील लवकर यायचं आहे. वेळ अजिबात दौडू नका. आणि बाद झालेल्या फलंदाजांनी देखील लगेच पेवेलियनमध्ये पोहोचायचं आहे. आकाश वारगडे बाद होऊन तंबूत परतलेला आहे. पॉवर शेलार संघ प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. मला असं वाटत होतं की टाइम आउटच्या नुसार फलंदाजाला बाद घोषित केलं जाते की काय. थोडासा वेळ घेतला जॉन्टीनं. नॉन स्ट्रायकर सेंडला असेल. स्ट्राईक आहे प्रशांतकडे. लॉफ्ट करायचा होता हा बॉल. बॅटच्या बराच आतमध्ये लागलाय. ग्राउंडेड फटका. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होतोय आणि ही देखील धाव कंप्लीट झाली की काय. नाही. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. 2 धावा शेवटच्या बॉलवर मिळत आहेत. पॉवर शेलार संघाचा डाव येथे संपुष्टात आलाय. 5 ओव्हर्समध्ये त्यांनी बनवल्यात 53 धावा. 54 धावांचं टार्गेट असेल RK मोरवा टीम समोर. आपण जाऊयात पुढील सामन्याच्या टॉस करिता IPL कॉमेंटेटर कुणाल दाते यांच्याकडे. खेळणारे संघ आहेत जय हरी रांदोली आणि प्रभाकर स्मृती भादवडबी.
चला प्रभाकर स्मृती भादवड बी या टीमचे कॅप्टन यायचे आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर सध्या मी बॉम्बे कॉटन लिव डिलाइटफुल या टॉस बॉक्समध्ये आहे आणि खूप चांगलं टॅगलाईन आहे लिव डिलाइटफुल म्हणजेच आनंददायी जगा बॉम्बे कॉटनच्या सह. आणि श्यामजी कोंडा आणि त्याचबरोबर संतोष पाटील आणि सर्वच मान्यवर यांना मी विनंती करतो आपण या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. भादवड बी या टीमचे कॅप्टन करेश लगेचच आपण संपर्क साधा टॉससाठी. या श्यामजी गोंडा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बॉम्बे कॉटन खूप चांगली टॅगलाईन आहे. वराल देवी स्पोर्ट्स टाडाली एका बाजूला आहे आणि एका बाजूला धर्मराजा चषक हा कॉल करायचा आहे. करेश कॉल करेल. वराल देवी स्पोर्ट्स टाडाली हा कॉल होता करेशचा, परंतु आलेला आहे धर्मराजा चषक. थँक्यू श्यामजी कोंडा, आपण स्थानापन्न व्हा. दोन्ही टीमला शुभेच्छा इथे दिल्या जात आहेत. विवेकने इथे टॉस जिंकलाय. थँक्यू सो मच संतोष पाटील आणि श्यामजी कोंडा. सध्या आमच्या टॉस बॉक्समध्ये विवेक आहे, एका बाजूला करेश आहे. विवेक टॉस जिंकलाय. जयरी राजनौली संघ आणि बरोबर भादवडच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण. आतापर्यंत एन्जॉय केलं ॲटमॉस्फिअर क्रिकेटचं ज्या पद्धतीने आतापर्यंत ही स्पर्धा रंगते, खूपच चांगलं टेलिकास्ट होते. विशेष म्हणजे फ्लड लाईटची व्यवस्था चांगली आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एन्जॉय केले क्रिकेट इथे? होय. काय वाटतं तुम्हाला या टीमला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचे गोलंदाज करतील आणि करेशच्या विरुद्ध काही प्लॅनिंग केलंय का? 50च्या खाली. करेशच्या विरुद्ध कोणी असा गोलंदाज ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहेत तो याची विकेट लवकर घेईल? विनीत. चला त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत करेश. ते सांगतात 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुमच्या टीमच्या विरुद्ध केला जाईल. परंतु पॉवर प्लेमध्ये तुम्ही काय पाहताय? कारण आपण पाहतो ज्या ज्या वेळेला रात्रीच्या सत्रामध्ये सामने रंगतात स्कोर चेस करणं थोडंसं कठीण जातो. परंतु तुम्हाला काय वाटतं टार्गेट काय सेट करायला पाहिजे, विशेष म्हणजे पॉवर प्लेमध्ये? पॉवर प्लेमध्ये 20+ पाहिजेत आणि टोटल टार्गेट बघितलं जर डिफेंड करायचं आहे तर आपल्याला कमीत कमी 50 धावा पाहिजेत या ग्राउंडवर आणि या बॉलच्या हिशोबाने. आणि मी बघतोय कालपासून की रन चेस लवकर होत नाही. मी सिटीची मॅच पण खेळलो संध्याकाळी, रन्स इझिली चेस नाही होत. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने खेळ राहिला संतुष्ट आहात? हो संतुष्ट आहेत, पण अजून नाईटला अजून जास्त इफेक्ट करायला लागेल. एफर्ट चांगले लावावे लागतील असं तुला वाटते. परंतु तुझ्या व्यतिरिक्त असे कुठले फलंदाज आहेत जे फलंदाजीमध्ये एफर्ट लावतील? कारण त्यांनी मगाशी विनीतचं नाव घेतलं, तो त्यांचा महत्त्वाचा खेळाडू ठरेल तुझ्या विरुद्ध. परंतु तुला काय वाटतंय कुठले असे फलंदाज आहेत जे तुमच्या टीमसाठी धावा करतील? बॅटिंग ऑर्डर तर चांगली आहे. सागर आहे, बाळा आहे, मिलिंद आहे, पुन्हा यंगस्टर 2 आहेत, भूषण आहे, अमोल आहे, त्याचबरोबर मते पण आता ॲड झाले. त्यामुळे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, तर आम्ही जास्त जास्त स्कोअर बनवू. त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्हीही चांगले संघ एकमेकांच्या विरोधात आता नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहेत. नुकताच टॉस झालाय, विवेकने तो टॉस जिंकलाय. जयहरी राजनौली या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅचमध्ये घेतलाय. जाऊया लगेचच आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद अजय गरत, धन्यवाद हेमंत पाटिल. आइए दोस्तों लौट चलते हैं धर्मराजा चषक की रजनी. क्रिकेट की दुनिया में हमारे मैन ऑफ द मैच स्पॉन्सर हैं बॉम्बे कॉटन, श्याम जी कोंडा और संतोष पाटिल. बॉम्बे कॉटन वो जगह है जहां आपको हर तरह की वो फैब्रिक मिलेंगी जो कहीं नहीं मिलती है. वो जालिम मेरी हर ख्वाहिश को इस तरह टाल जाता है. दिसंबर जनवरी में भला कौन नैनीताल जाता है, लेकिन आप नैनीताल जा रहे हैं, कश्मीर जा रहे हैं, कन्याकुमारी जा रहे हैं, तो बॉम्बे कॉटन ज़रूर जाइए. वहाँ के प्रोडक्ट्स के साथ जब आप वहाँ पहुँचेंगे तो आपको सर्दी का मज़ा भी आएगा और सर्दी लगेंगी भी नहीं. मेरे साथ सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. उपस्थित पाहुण्यांमध्ये तुम्ही पाहतात राजेंद्र पाटील खारबाव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मंचावरती केला जाणार आहे. राजेंद्र पाटील खारबाव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. स्वराज चौधरी यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्र पाटील यांचा सन्मान करावा. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए विजय धामापुर को लगाया गया है. सामना करेंगे उनका बैटर हरीश पाटिल. जयदेव माची नॉन स्ट्राइक पे 54 का लक्ष्य है. आर.के. मोरवा के सामने पावर शेलार ने रखा है. पहली गेंद ऑन ड्राइव किया, वाइडिश डीप मिड ऑन में गेंद को उठाया 1 रन.
देखिए, अगर पावर शेलार खेले और दिनेश भुईड़ का नाम ना लिया जाए तो क्रिकेट अधूरा है। वो ऑलराउंडर जिसने 25 से 28 साल हुकूमत की भिवंडी टेनिस क्रिकेट पे। संदीप घरत फैम टीम है, आगे रखी भी गेंद, फिर जड़ में किया था, इस मरतबा मिड ऑन पे उठाया। दोनों बल्लेबाज, माची ने भी अपना खाता खोला। स्कोर आर.के. मोरवा 54 के लक्ष्य का पीछा करी है, 2 रन। नगरसेविका दीपाली दिनेश पाटील मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. नगरसेविका दीपाली दिनेश पाटील मॅडमना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आणि मी हा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते आयोजक निलेश चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभाशय दीपाली दिनेश पाटील यांना सन्मानित करावं. अब की बार बढ़िया ड्राइव है, दूर से खिलाड़ी झपटे हैं, 2 रन पूरे। VIP डायसवरून दीपाली दिनेश पाटील मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. विद्यमान नगरसेविका भिवंडी शहर महानगरपालिका 4 पे पहुंचा है स्कोर। देवेश पाटिल 3 पे बल्लेबाजी कर रहे हैं, हरीश पाटिल 3 पे कर रहे हैं, जबकि जयदेव माची ने 1 रन बना रखा है। इस मरतबा बढ़िया ड्राइव, हालांकि शॉट को उतना अच्छे से टाइम नहीं कर पाए। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे आता हुआ 5 पे पहुंचा। अगला मैच ऑफ नाइट प्रभाकर स्मृति भादोड़ बी बनाम जय हरी राजनोली। तर या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे संदीपजी घरत साहेब, शेलार संघाचे ऑनर. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. संदीप घरत फैम टीम इस वक्त फील्डिंग कर रही है, पावर शेलार। दिनेश भुईड़ के बारे में मैं बताता चलूं कि एक ऐसा ऑलराउंडर था जिसने भिवंडी क्रिकेट की तारीख रकम कर दी और शेलार क्रिकेट का गोल्डन पेज है। इस मरतबा लॉफ्टेड ड्राइव खेला है, पीछे खिलाड़ी हैं, ओ माय गॉड क्या एफर्ट है वहां पर, अपने आप को झोंक दिया था कपिलेश घरत ने। इस बीच बल्लेबाजों ने 2 रन लिए हैं। इन 2 रन से हरीश पाटिल पहुंचे 5 पर, कुल स्कोर को पहुंचा दिया आर.के. मोरवा के 7 रन। मेरे साथ वॉइस ऑफ जून नांदुर की इस वक्त जुड़ चुके हैं, कामन भी बाहर गई और जून नांदुर की भी, लेकिन दोनों कमेंटेटर हमारे साथ बने हुए हैं। विजय क्रीज में पीछे जाके शॉर्ट हम पुल लगाना चाहते थे, अच्छी लंबाई की गेंद थी, बीट किया। 1 ओवर की समाप्ति, बहुत अच्छा रिप्लाई तो नहीं है, 7 रन है बिना किसी विकेट के। ये आप देख सकते हैं मैन बिहाइंड शो राजा और किंग मेकर नगर सेवक सम्मानीय नीलेश दादा चौधरी साहब को आज बहुत ही खुश। डेली उनके जो कुर्ते का कलर है वो भी एक बहुत ही यूनिक कलर रहता है। 7 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहतोय 54चं लक्ष्य पार करत असताना जी प्रॉमिसिंग स्टार्ट हवी होती ती मात्र मिळाली नाही आहे. आर.के. मोरवा, मीरा भाईंदर या परिसरामधून संघ भरपूर दूरवरचा अंतर कापून इथपर्यंत आलेला आहे. धर्मराजा चषक खरं तर सर्वात मोठी स्पर्धा चालू सीझन मधील आपण पाहतोय भिवंडीमधील, आणि या स्पर्धेची चर्चा आज सर्वत्र आपल्याला बघायला मिळाली आहे. नगरसेवक यस अभी हमारे बीच विराज साईनाथ पवार साहब का आगमन हुआ है, उनको आप देख रहे हैं, युवा नेता। एट 8280 8280 क्रमांकाची फॉर्च्युनर कार आपण थोडीशी बाजूला पार करा.
आणि क्या बात आहे बघा ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे उद्या प्रशांत भुईर या स्पर्धेमध्ये होत्या, त्यांची हजेरी पाहायला मिळेल. ऑन साईडला बॉल वळवल्या, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, गचाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर या 2 धावांनी पुढे सरकत असताना 90. इस वक्त बंटी शिल्के मैच का मज़ा ले रहे हैं, कुंदन खारिक, क्योंकि बंटी शिल्के नीलेश चौधरी के बहुत ही करीबी दोस्त हैं. उन्होंने उनके शो के लिए उनको शुभकामनाएं दी है और ये अनाउंसमेंट कमेटी की तरफ से. हो, यावेळेला आपण पाहतोय हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आकाश वारघडे गोलंदाजी करतोय आणि जबरदस्त टर्न आहे त्याच्याकडे, दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची तो क्षमता ठेवतोय आणि सध्या डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तेज लेग ब्रेक गेंदबाज हैं, बीच बीच में गुगली का अच्छा मिश्रण करते हैं. एक ज़माना था आकाश वारघड़े की भी जो लेग ब्रेक गेंदबाजी थी वो मिस्ट्री बनी हुई थी. 9 धावा. पॉवर प्लेचे हे आता अंतिम षटक सुरू आहे. इथून आर के मोरबाच्या फलंदाजांना चांगला खेळ साकारावा लागेल अथवा हा सामना त्यांच्यापासून दूर. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि टाळ्यांचा गजर होतोय. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग पाठीराखे पॉवर शेलारचे बघायला मिळालेत. कमाल की गेंद टर्न होती हुई बल्लेबाज हरेश पाटिल को बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. आकाश कमाल करतोय मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 9 धावा. ओ आकाशचा पुढचा बॉल यावेळेला शफल देऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्विकर वन, फास्टर वन या ठिकाणी बघायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने आता 10 या आकड्यावरती 54 करायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मागे आपण विचार केला तर जवळजवळ 9 ते 10 रन्स जोडणं गरजेच्या होत्या आणि यावेळेला तुम्ही पाहतायत अवघा आता दुसरं षटक सुरू आहे. 10 रन्स. धर्मराजा चषक हमारे मैन ऑफ द मैच स्पॉन्सर बॉम्बे कॉटन, जो इस वक्त हमारी आवाज़ से पूरी दुनिया में पहुंच रहा है. इस मरतबा खड़े खड़े गेंद को फेंक दिया है, पीछे खिलाड़ी हैं और बढ़िया कैच. बॉम्बे कॉटन श्यामजी कोंडा और संतोष पाटिल की ये देन है. आप नैनीताल जाइए, आप स्विट्ज़रलैंड जाइए, आप कश्मीर जाइए, आप कन्याकुमारी जाइए, कहीं भी जाइए, पहले जाइएगा बॉम्बे कॉटन, ताकि वहाँ जब जाएंगे आप तो आपको तमाम चीज़ें प्योर कॉटन में एक ही जगह मिलेंगी. अंपायर ने वहाँ पूछा है कि क्या फील्डर का पैर कहीं बाउंड्री को तो नहीं लगा है. तीसरे अंपायर की मदद ली गई है, बैट्समैन को रुकना है. बॉम्बे कॉटन की तरफ से बहुत खूबसूरत जो ब्लैंकेट दिया जाता है प्योर कॉटन, सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय भगवान चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कहानी में ट्विस्ट और देखना है तीसरे अंपायर क्या निर्णय देते हैं. तीसरे अंपायर यस इज आउट. स्कोर इस वक्त 10 रन एक खिलाड़ी खोने के बाद. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो. दुसरं षटक अजूनही सुरू आहे. विकेट मिळाली आकाशला. सातत्याने डॉट बॉल त्याच्या माध्यमातून येत होते आणि अखेर झेल स्वरूपामध्ये खेळाडू या ठिकाणी बाद झाला. न्यू मॅन इन उमेश वाघ मैदानामध्ये एंटर होतोय. नए बैटर मैदान में आ चुके हैं उमेश वाघ. आकाश राइट आर्म ऑफ द विकेट.
उमेश वाघला वाघासारखं या ठिकाणी दहाडावं लागेल हो. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतो आणि धावसंख्या मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतायत 10-1. देखिए 2 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि आर के मोड़वा पीछा करी हुई इसको का। और वैसे भी 50 प्लस हमने देखा है रात के मैचेस में मैजिक टोटल रहा है। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने, 10 विकेट गिरा है, 1 ओवर बचे, 3 रन चाहिए 44 और विकेट हाथ में है 9। ये वीआईपी मंच आज मान्यवर से खचाखच भरा हुआ है, सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं। बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज आप देख रहे हैं, ये देखिए बहुत ही खूबसूरत ट्रॉफीज, इससे कहते हैं कलेक्शन और सिलेक्शन लाजवाब। धर्मराजा चषक 2024 खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए इस एंड से अब लगाया गया है भावेश पाटिल को। सामना करेंगे बैटर हरीश पाटिल। समय सचिन ज्यादा लिया जा रहा है, आखिर में एक खिलाड़ी अंदर आएगा। भावेश पाटिल पहली गेंद पटकी भी थी, बैकफुट पे गए, कट जरूर किया लेकिन एलिवेशन नहीं। जिस गेंद को पॉइंट पे खेलना चाहिए था उस गेंद को कवच में खेला। 2 रन बहरहाल आते हुए स्कोर में आर के मोड़वा इन 2 रनों से 12 पे पहुंचा है, 12 रन 1 विकेट। अगला मैच क्लैश ऑफ टाइटन्स प्रभाकर स्मृति भादोड़ बी बनाम जे राजनोली। दोन्ही क्रिकेटचे दिग्गज संघ एकमेकांच्या समोर यानंतरच्या लढतीमध्ये तुम्हाला उभे ठाकताना दिसतील, परंतु ह्या सामन्यामध्ये आर के मोरबाला आता इथून चांगला खेळ साकारावा लागेल, तेव्हा त्यांचा मोर्या होणार। एग्जैक्टली भावेश पाटिल आर के मोरवा इस वक्त बल्लेबाजी कर रही है। इस मरतबा अजीबो गरीब शॉट, ये शॉट को आप कह सकते हैं जिस तरह से खेला है, मराठी में तो बिल्कुल कह सकते थे कि ऊपर टाकली, कहीं भी एलिवेशन नहीं, डीप मिड ऑन में आउट हुए, 1 और विकेट। भिवंडी तालुका की ये बड़ी बात है कि सचिन भुईर वंडर बॉय ऑफ शेलार सिटी क्रिकेट में चैलेंज की कप्तानी करते हैं और ग्रामीण क्रिकेट में इस वक्त वो पावर शेलार के कैप्टन है। पावर शेलार का एक दौर रहा है, मैं आपको बताता चलूँ, 96, 97, 98, 2000, 2001, 2002 और 2003 तक इस टीम की तोती बोलती थी। शैलेश, दीनू, किरण, कई बड़े नाम थे इस टीम में। इस मर्तबा जबरदस्त शॉट है, पुल और पावरफुल, सब बंदी आज चल गई, रन बंदी नहीं चलेंगी, कह दिया बल्लेबाज ने। 6 रन। जबरदस्त फटका जयेशच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि हा षटकार दबाव जो वाढत होता तो दबाव आता कमी करण्याचं काम करणार आहे, गरजेचा होता फटका। 18 पे पहुंचा है स्कोर, 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। गति परिवर्तन, बल्ला चला दिया था वहां पर, लगा तो मटका नहीं तो झटका, वाइड गेंद।
लालच में आ गए थे, ये देखते हुए कि डीप एक्स्ट्रा कवर और लगभग लॉन्ग ऑफ के बीच बहुत बड़ा गैप है। एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आणि बघा षटकाराचा दबाव आता गोलंदाजावरती आलेला आहे. धावसंख्या एका धावेने पुढे 19 वर जात असताना तुम्ही बघताय. भावेश पाटिल, फिर शॉर्ट गेंद, फिर वाइड। देखिए क्रिकेट में डट के नहीं, डर के नहीं, डट के मुकाबला करना होता है। दुनिया में बहुत गलियां, पतली गली पकड़ के आप जा सकते हैं। क्रिकेट में जो डर गया मानो घर गया। परंतु यावेळेला ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, बॅटर पासून वाचण्याचाच प्रयत्न करतोय, भरपूर दूर टाकण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आहे. क्या मौसम सुहाना है, ठंडी तेज हवाएं बह रही है, साफ देखा जा सकता है। फिर से पुल किया है, इस मर्तबा जमीन के सारे आउटफील्ड में गेंद गई है। अच्छी फील्डिंग, 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 21। ओवर नंबर 3 चल रहा है, 54 के लक्ष्य का पीछा कर रही है RK मोरवा। या षटकामध्ये चांगल्या रन्स येतात, ज्या रन्स येणं गरजेच्या होत्या. भरपूर दबाव वाढत चालला होता, परंतु ह्या ओव्हरने पूर्णपणे आता या मॅचमध्ये वापसी करून दिली आहे RK मोरवा संघाला. इलेक्ट्रॉनिक मीडिया के जो लोग हमारे बीच में हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। इस मरतबा बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई विकेट कीपर के पास। राजा नगर सेवक और किंग मेकर सम्मानीय नीलेश दादा चौधरी साहब अब बिल्कुल हमारे भाइयों और ट्रॉफी के बिल्कुल सामने आके बैठे हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं। ये फिर बार, ये कितनी वाइड गेंदें कर चुके हैं, इस ओवर ने तो नाक में दम कर रखा है। ओवर एक खत्म होने का नाम नहीं लेता है। ये आप देख सकते हैं मिस्टर IPL कुणाल दाते सर से चर्चा करते हुए। बहुत लंबा ओवर, रबर की तरह तना हुआ ओवर देख रहे हैं हम। ये ओवर कहीं ऐसा ना हो कि मोड़वा वालों को जहन और हाथ खोलने का मौका दे। इस मरतबा बहुत ही बेहतरीन ड्राइव है, गैप में तेज आउटफील्ड पे गेंद सड़क रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, अब जाके रोका है और इस बीच बल्लेबाजों ने 3 रन बनाए। इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 25 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। बचे हुए 2 ओवर में यहां से 29 चाहिए। डू और डाई की स्थिति RK मोरवा के सामने। करो या मरो, कारण नॉकआउट मॅचेस आहेत या स्पर्धेचा आपण विचार केला तर आपण या ठिकाणी पाहतोय की आता बरेचशा वेळ झालेली आहे, 10 वाजून गेलेले आहेत. आता बरेचसे प्रेक्षक ज्यांना भूकी लागली असेल त्यासाठी जय मसोबा आगरी कट्टा तुमच्या सेवेसाठी हजर आहे. पंढरपुरी चहा तिथे मिळेल, अंडा बुर्जी मिळेल, वडापाव मिळेल, चिकनचे काही बऱ्याचशा डिश तुम्हाला मिळतील, आगरी स्पेशल दाल मुंडी मिळेल आणि चुलीवरची भाकरी मिळेल. संपर्क साधा आपल्या मेगा स्क्रीनच्या बाजूला जय मसोबा आगरी कट्टाला. अगर हम बाईं ओर देखें तो फिर गणेश वड़ा पाव, कामतगर और ताडाली में एक ही नाम। जाऊयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. भगवानजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी स्वराज चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. धर्मराजा चषक 2024. धर्मराजा चषक फक्त हे एक क्रिकेटची स्पर्धा नाही आहे, तर एक फार मोठा उत्सव आहे. भगवानजी चौधरी साहेब आपल्या मुख्य मंचावर, त्यांचा शुभ सन्मान स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते. भगवानजी चौधरी साहेब देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्वराज चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. उद्या या स्पर्धेमध्ये आपण 2 सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गायक पाहणार आहोत. त्यांना ऐकायला देखील आपल्याला मिळणार आहे. सनी संते आणि प्रशांत भोईर.
भगवानजी चौधरी साहेबांचा हा शुभ सन्मान. तदनंतर शिवाजी बजागे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वराज्यांनाच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शिवाजी बजागे साहेबांना देखील सन्मानित करावं. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आकाश वारगडेला आता स्पेलमध्ये कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळेला उमेश वाघ आहे त्याच्यासमोर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न करतो तो ऑप्शनच्या बाहेरचा बॉल निर्धाव बघायला मिळाला. कमाल की बॉलिंग कर रहे हैं आकाश वारगड़े. अब तक कोई भी बल्लेबाज वारगड़े पे वार नहीं कर पाया है. परंतु वार करावा लागेल. 11 चेंडू आता तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत. 29 धावा करायच्यात आर के मोरवाला. उमेश वाघ यावेळेला आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता. पुन्हा एकदा फॉलो केल्या बॅटरला. चांगलं व्हेरिएशन आहे. वर्सटाईल बॉलर आहे आकाश. विविध प्रकारचे बॉल त्याच्या भात्यामध्ये आहेत आणि तो सध्या नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचाही प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये त्याला यश देखील आलेलं आहे. डॉट बॉल असे डॉट चेंडू आता दबाव वाढवत आहेत. पॉवर शेलारची पॉवर मैदानामध्ये दिसून येते सध्या तरी. ओव्हर द विकेट ना उमेश वाघ समोर यावेळेला भरपूर मोठा आपण बघितलं तर रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग वे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. घुमा के रख दिया आकाश वारगड़े ने मोरवा के बल्लेबाजों को. अगला मैच ऑफ नाइट. व्यासपीठावर संदीप घरत साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. युगांत चौधरी यांना विनंती असेल आपण संदीपजी घरत यांना सन्मानित करावं. रिवर्स व्हाट अ शॉट विथ द टर्न विथ द अँगल. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नवनिर्माण सामाजिक अध्यक्ष देखिए पावर शेलार अगर इस मैच को जीतती है तो अरुण चौधरी साहब के तरफ से 1000 रुपये का इनाम है. पॉवर शेलार संघाचे पुरस्कर्ते संदीपजी घरत यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर. तदनंतर योगेशजी वारगडे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. युगांत चौधरी यांना विनंती करतोय आपण योगेशजी वारगडे यांना देखील सन्मानित करावं. अच्छा स्ट्रोक खेला. जयेश ने बता दिया कि किस तरह से स्पिन गेंद को खेला जाता है. 8 चेंडू आणि 24 ची गरज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग झाला. एकच धाव तिथे मिळाली. शॉर्ट एक्सचा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही बघतात विद द स्पिन खेलना चाहते थे स्पिन के साथ लेकिन टाइमिंग और एलिवेशन नहीं था. 7 बॉल शिल्लक. 7 चेंडू शिल्लक आहे. 23 ची गरज आहे. 54चं टार्गेट चेस करायचं होतं परंतु अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग करणं फार कठीण झालेलं आहे. पहिल्या रात्रीपासून आपण पाहतोय. हो यावेळेला आपण पाहतोय दिशा भरकटत असताना आकाश वारगडे. एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली. स्कोर 32 आकड्यावरती. आता इथून गरज असेल ती धावांची 22 धावांची. 7 चेंडू शिल्लक आहेत. ये जो गेंद है इस पे अगर बड़ा शॉट लगाते हैं वहाँ पर बहुत देर से खेल रहे हैं बाची वाघ अगर बड़ा शॉट लगाते हैं तो आखिरी ओवर में मजा आ जाएगा. आकाश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना उमेश समोर यावेळेला बॅटची वरची कडा होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सरळ लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. उमेश मात्र फार स्ट्रगल करताना दिसलाय. त्याच्या धावामध्ये आली एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. शेवटचे 6 बॉल 21 धावांची गरज आहे आर के मोरवाला सामना जिंकण्यासाठी. देखिए आर के मोरवा के पास एक ही चारा रह गया है हिट आउट और गेट आउट फ्रॉम धर्मराजा चषक. 6 गेंदे 21 रन. ऐसा नहीं कि इस तरह का टोटल नहीं होता है लेकिन इस तरह के टोटल के लिए फील्डिंग तुरंत लगाना है. इस तरह के टोटल के लिए आपको जान हथेली पे लेके खेलना होता है और समीर ठाकरे जान हथेली पे किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है. इसको अपने जिगर में लगाना होता है. 6 गेंदे 21 रन और इस तरह का टोटल समीर होता है पूरा अगर पहली या दूसरी गेंद पे बड़ा शॉट आए तो. आणि तो आता मारावा लागेल गरजेचा असेल. VIP डायस कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ललित गुंदोलकर बॉलिंग मार्कवर येतो ज्यानं बॅटिंग करत असताना फार चांगला खेळ साकारला. 15 धावा त्याच्या बॅटमधून
त्याच्या संघासाठी त्यानं बनवल्या, परंतु आता त्याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 21 धावा त्याला वाचवायच्या आहेत आणि त्याच्या समोर आहे वाघ, उमेश वाघ. ललित गुंदोलकर, देखिए ललित गुंदोलकर वाघ को गेंदबाजी कर रहे, लेकिन अब तक वाघ ने वो बल्लेबाजी नहीं की, अगर की तो 7 खून माफ. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर बैट पे गए, गेंद को पंच किया है वेकेंट एरिया में, गेंद एक्स्ट्रा कवर पे 4 रन. अंतिम षटकामध्ये आता वाघ दहाडलेला आहे. चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक असतील आता इथून आपण पाहतोय 5 आणि सामना जिंकण्यासाठी 17ची गरज. 5-17 का इक्वेशन. पीछे रखी हुई गेंद थी, ज्यादा रूम भी दिया था, बैकफुट पे जाके पंच किया था, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन. 5 गेंदे 17 रन. सचिन भुईर आए हैं कुछ समझाने के लिए गुंदोलकर को. ललित गुंदोलकर पुल किया है, ये भी गेंद गैप में जा रही है, दूर से खिलाड़ी झपटे 1 रन. स्ट्राइक अपने हाथ में रखा है जयेश ने, जिन्होंने 3 में 11 बनाए. 4 गेंदे 16 रन. त्याचं स्ट्राईक एंडला येणं गरजेचं होतं आणि आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला जयेश आलेला आहे. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला बघायला देखील मिळाला आहे. 4 गेंदों में 16 रन. इस मरतबा घूम के मारा है, भिंगड़ी है, 6 रन. भिंगड़ी स्ट्रोक, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. ऍक्शन रिप्ले, हॅव अ लुक ॲट दॅट. किती पॉवर होती या फटक्यामध्ये. भिरकावून दिल्या मिड विकेटच्या बाहेर. जयेशच्या बॅटमधून हा षटकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 3 गेंदे 10 रन. पलट गई बाजी. क्रिकेट में चीजें पलटने में समय नहीं लगता है, बदलने में. व्हाट अ मैच. कट टू कट मुकाबला. अलग ही सोच कर आए हैं जयेश. आर या पार. आर के मोड़वा वाले भी हारने के लिए तैयार नहीं है और पावर शेलार को जीतना है, लेकिन म्यान में तो एक ही तलवार रहेंगी. मैच में एक ही विजेता. ललित, इस मर्तबा गेंद उठी नहीं, बल्ले के अंदर लगी, दूसरे के लिए पलट रहे, फील्डर को दबाव मिला है, 2 रन पूरे. काय क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक लढत आहे धर्मराजा चषकामध्ये आणि हा नाईट क्रिकेटचा थरार तुम्ही पाहतायत. चौफेर प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांना मनोरंजन या ठिकाणी केलं जात आहे या क्रिकेटच्या माध्यमातून. 2 गेंदे 8 रन. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. टाई के लिए सुपर ओव्हर है. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहतायत 8 धावांची गरज. क्या लगता है, क्या जयेश ललित 15 बनाए थे, दिए कितने 4 गेंदों में? 13 दे चुके हैं. 2 गेंदे 8 रन. पैसा वसूल मुकाबला. ओहो, हवा में स्ट्रोक और कैच. आउट हो गए जयेश. देखिए, आप जाकर कहीं थोड़ी बहुत तालियां पावर शेलर के सपोर्टर्स बजा रहे हैं. इससे पहले तो लग रहा था मानो सांप सूंघ गया हो. हो, शांतता होती मैदानाच्या आतमध्ये आणि अखेर आता जयेश या ठिकाणी बाद होतोय आणि जयेश बाद झाल्यानंतर टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळाला. शेवटचा 1 बॉल 8 धावांची गरज. अरुण चौधरी ने कहा है कि मैच जीतेंगे तो 1000 रुपये रखे गए हैं यहाँ, लेकिन ये क्रिकेट है.
2 में 7 चाहिए, कोई वाइड ना रहे, 1 में 8। अगर कोई वाइड ना रहे तो ये मैच जीता जाएगा, वरना म्हणजे- सुपर ओव्हर हो सकता है। हो अगदी बरोबर. या ये- स्पर्धेमध्ये डगआउट में बेचैनी का माहौल है। जयेश के आउट होने के बाद होते रहता है, क्रिकेट है, कभी खुशी कभी गम। सेकेंड लास्ट जब गेंद डाली गई थी तो मानो ऐसा लग रहा था कि लोगों ने आंखों में सुरमा डाल के देख रहे। 2 गेंदे, 1 गेंद 8 रन। समय बहुत लिया जा रहा है सचिन भुईर, कहीं आपको पेनल्टी महंगी ना पड़ जाए। एक लीगल गेंद और इसके साथ ही पावर शेलार ने मैच जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन सचिन भुईर एंड ऑल टीम एंड स्पेशली द ओनर संदीप गरत। चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। आकाश वारगरे इज द मैन ऑफ द मैच। 2 ओवर कुल मिलाकर 10 रन और 1 विकेट। आकाश वारगरे इज द मैन ऑफ द मैच। दूसरी इनिंग की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे मिस्टर आईपीएल कुणाल दत्ते सर और मिस्टर सदाबहार एवरग्रीन अजय गरत। मैन ऑफ द मैच दिया जाता है बॉम्बे कॉटन की तरफ से। बहुत ही जबरदस्त वाटला रस्त दोन रे दादा, वाटला रस्त दोन रे. बंधवाचा आलाय फोन रे माझे बनर, माझे बॉम्बे बंधवाचा कॉटन आलाय. की तरफ से मैच बॉम्बे कॉटन की तरफ से जो ब्लैंकेट दिया जाता है प्योर कॉटन, और श्याम जी कोंडा और संतोष पाटिल की जोड़ी के साथ बॉम्बे कॉटन में एक बार जाइए, फिर आपको दुनिया में कहीं भी जाना है, बॉम्बे कॉटन आपके साथ। जाऊयात व्यासपीठावर. तिकडे एक आपण बर्थडे सेलिब्रेट देखील करणार आहोत, कारण आज दिनेश पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या अगोदर आपण देणार आहोत आकाशला. इट्स ओव्हर टू समीर ठाकरे. सामनावीरात पुरस्कार. 2 षटकांचा स्पेल त्यांना हाताळला. 10 रन्स खर्च करत असताना एक महत्वाची विकेट आकाशला मिळाली आणि पॉवर शेलार ची पॉवर त्यानं दाखवून दिली. आपण पाहतोय दिनेशजी पाटील यांच्या शुभासे सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे आणि वाढदिवसही या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. दिनेशजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. या मॅच मध्ये आणि पॉवर शेलारला विजय मिळवून दिला. या ठिकाणी आपण दिनेशजी पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर दिनेश पाटील सर. आणि केक कट करून या ठिकाणी आपण पाहतो